पण सध्या डहाणू तालुक्यातील कास्या या परिसरात आहोत आणि काश्यामध्ये एक धक्कादायक गंभीर प्रकार घडला आहे। एक 20 वर्षीय तरुणी ह्याची विनयभंग करण्यात आलेला आहे आणि सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। परंतु गेल्या दिवसात एक आपण अशीच घटना डहाणूमध्ये पाहिली आणि डहाणू पूर्णपणे ह्याच्या विरोधात पूर्णपणे डहाणू हा रस्त्यावर उतरला होता आणि डहाणू हा पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। तसाच प्रकार हा आपल्या काशामध्ये घडला आणि आपण पाहू शकता कासा चारोटी हा परिसर पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। घरात घुसून तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी नागरिकांचा संताप उसळला व निषेधार्थ कासा चारोटी परिसरातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या। महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून आरोपींविरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी व्यापारी व ग्रामस्थ रस्त्यावर उतरले। डहाणू तालुक्यातील कासा येथील बराडपाडा परिसरात घडलेल्या तरुणीच्या विनयभंगाच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून या घटनेच्या निषेधार्थ कासा चारोटी आणि आजूबाजूचा परिसर शुक्रवारी कडकडीत बंद ठेवण्यात आला। व्यापारी वर्ग, स्थानिक ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांनी या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 12 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास बराडपाडा येथील 20 वर्षीय तरुणी आपल्या घरात झोपलेली असताना आरोपी एका मुस्लिम युवकाने घरात घुसून तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेनुसार पुढील कारवाई सुरू आहे। घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहर तसेच कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांकडून विविध अंगांनी तपासणी सुरू असून आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून स्वतःच्या घरातही आता महिला सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। या घटनेनंतर कासा आणि चारोटी परिसरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला। आज काशामध्ये जी काही घटना घडली ही इथल्या लोकांसमोर आहे आणि खरोखर अतिशय निंदनीय प्रकार करण्याचा प्रयत्न कोणी खाटीक नावाच्या एखाद्या खाटुकाने केलाय। परंतु आता आम्ही पोलीस प्रशासनाला स्पष्ट सांगितलंय की त्या खाटिकाला रस्त्यावर आणून त्याची खाट पाडा आणि एक स्ट्रॉंग मेसेज या कासातल्या जनतेसमोर गेला पाहिजे की जर आपल्या मुलीवर किंवा आपल्या आया बहिणीवर कोणी चुकीची नजर टाकण्याचा प्रयत्न करेल त्याला शासन कायद्याच्या भाषेत होईलच, पण त्यासोबत रस्त्याच्या भाषेत झालं पाहिजे। ज्याप्रमाणे आपण एक वेगळी उदाहरणं घेतो आणि एक दबंग पोलीस अधिकारी कायद्याचा बडगा असा उगारतो की भविष्यामध्ये कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे आणि आपल्या चाहणाऱ्या एखाद्या भगिनीकडे नजर दाखवताना नजर झुकवून चाललं पाहिजे। ही आग धाक पोलीस प्रशासन राहण्याकरता आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली की ताबडतोब त्याला रस्त्यावर फिरवा, त्याला उघडा नागडा करा आणि त्याला असं एक शासन घडवा की आयुष्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये कासा परिसरामध्ये प्रत्येक भगिनीकडे बघताना आपला त्याची मदत करण्याची हिंमत झाली पाहिजे ना की त्याच्या बाबतीमध्ये विकृती निर्माण झाली पाहिजे। आणि घडलेल्या घटनेबाबत शिवसेना किंवा आम्ही सर्वच घटक पक्ष सर्व आम्ही लोक आहोत या ह्याच्यामध्ये अतिशय गंभीर आहोत। या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेतली आहे, पण तरीही मी या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि स्वतः ते गृहमंत्री आहेत की पालघर जिल्ह्यामध्ये हे जे वारंवार प्रकारे घडले नाही पाहिजे याकरता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे। आणि आग्रही मागणी आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि पर्यायाने गृहमंत्र्यांकडे करतोय की अशा प्रकारे कोणी खाटी, कोणी एजाज, कोणी अजून कोणी असे लोक असतील हे आपल्या आया बहिणींवर चुकीची नजर ठेवून असतील त्यांचे डोळे ठेचण्याचं काम या पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे आणि तो धाक हा रस्त्यावर दिसला पाहिजे ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे। पालघरला असताना आम्हाला शैलेश गारपुरे साहेब आणि त्यांचे मिसेस सुनीता गारपुरे जयेश यांच्या लोकांचा फोन आला की असा विषय घडला आहे। आम्ही पालकमंत्रीबरोबर कार्यक्रम लावतो, त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे आम्हाला माहिती घेतली। अय्याज खाटीक म्हणून हे जो मुलगा आहे मुस्लिम समाजाचा ह्याचा ट्रॅक रेकॉर्ड मागे पण 2-3 केसेस झालेले आहेत, त्याच्यावर
आणि आतासुद्धा त्याच्यावर हे मारहाण केली मुलीला घरात घुसून, तर त्याच्यावर आम्हाला आमचं बोलणं झालं PI बरोबर का व्यवस्थित कारवाई करा. SP साहेबबरोबर फोनवर आणि स्पीकरवर त्या SP साहेबला ठेवलेलं. साहेबनी सांगितलं 100% स्ट्रिक्ट कारवाई करणार. तडीपारची प्रोसिजर जेवढा लवकरात लवकर होईल तडीपारची प्रोसिजर करणार. आणि कुठेतरी कसं थांबेल. आणि हे बघा तुम्ही, कासा आणि चारोटी हे मला वाटते 2 तासमध्ये बंद केलं आहे लोकांनी गावाने. याचा अर्थ असा आहे की लोकांमध्ये आक्रोश एवढा आहे का आता सहनच होत नाही कोणाला. डहाणू याच्या अगोदर 2 दिवस अगोदर डहाणू, गोलवड, बोर्डी, गंजाड बंद होता. आणि हे विषय आता एवढं जोरात जिल्ह्यात चालू आहे. तर माझी विनंती सर्वांनाच आहे का असं कुठे विषय होत असेल तर तुम्ही मला कधीही फोन करा. हक्काने तुमचा भाऊ म्हणून मी येणार. आणि इकडचे कासाचे नागरिक आणि आम्ही हिंदू म्हणून इकडे आलेलो आहोत. राजकारणचा विषय नाही. पक्षाचा जिल्हाध्यक्ष असणार मी, पण जिथे जिथे आई बहिणीवर त्रास झाला तिथे हिंदू म्हणून आपण सर्व एक होणार. आणि हे विषय कुठे कसं थांबेल त्याच्यावर आम्ही 100% काम करू. आज काशामध्ये जी घटना घडलेली आहे ती खूपच निंदनीय आणि लज्जास्पद आहे. महत्त्वाचं जो खाटीक नावाचा असेल त्याचा खाटीक करण्याचं काम मी तर शासनाला विनंती करते की अशा जेव्हा घटना घडत असतात त्यावेळेस शासनाने अशा या आरोपींना महिलांच्या हातात द्यावं. मग त्यावेळेस अशा लोकांचा खाटूक करण्याचं काम नक्कीच महिला करतील. कारण का ही जी काशामध्ये घडलेली घटना हे पोलिसांनी तर योग्य काम केलेलंच आहे. त्यांना काही तासामध्ये त्या आरोपीला पकडलेलं आहे. त्यांना शासन होईलच. परंतु ही घटना जनतेसमोर येणं फार गरजेचं आहे. कारण का जनतेने नक्कीच तुडवलं जाईल. अशा जर शासनाने खरंच परमिशन दिलं तर अशा घटना पुन्हा घडणार नाही. मी नक्की सरकारला विनंती करते का ह्या आमच्या आया बहिणी म्हणजेच काय तर या रस्त्यावर पडलेलं नाही. कोणी जायचं आणि हात लावेल आणि कोणी काही करेल. तर अशा वेळेस नक्कीच आमच्या महिलांच्या हातामध्ये, आमच्या जनतेच्या हातामध्ये अशा घटना देत जा. एक दिवस तरी द्या, जेणेकरून जे काय होईल ते त्या जनतेच्या समोरच त्यांना न्याय मिळेल. मी तर म्हणते की ही घटना पुन्हा कुठे घडू नये एवढीच विनंती करते. आणि मी प्रशासनसुद्धा चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलंच आहे. पण ह्या घटना घडू नये त्यामुळे सरकार नक्कीच चांगला निर्णय देतील असं मला वाटते. गावात ही जी घटना घडलेली आहे ती खरंच निंदनीय आहे. खरं तर आज या ठिकाणी आम्ही सगळे शिवसेना सगळेच घटक पक्ष या ठिकाणी येऊन प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि जसं या ठिकाणी सांगितलं आम्ही प्रशासनाला की त्याचे ढिंडोळा ह्या बाजारपेठेत काढला पाहिजे, जेणेकरून पुढची घटना ह्या ठिकाणी घडणार नाही. अतिशय आताच आपल्याला माहीत आहे की डहाणूमध्ये सुद्धा ही घटना घडली. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये अशी घटना घडत नव्हती, परंतु आता सध्या ह्या घटना घडत चाललेल्या आहेत. म्हणून प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.